काही लोक त्यांच्या विचारांशी एवढे पक्के असतात की ही लोक जीव गेला तरी बेहत्तर पण विचार सोडत नाहीत. यापैकी अत्यंत महत्त्वाचं नाव आहे सॉक्रेटिस. हो, सॉक्रेटिसने लोकांना प्रश्न विचारायला लावले. स्वतःचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारायला हवं हे त्याने सगळ्या जगाला शिकवलं. सुरुवातीला लोकांनी विरोध केला नाही, ऑथॉरिटीने राजसत्तेने विरोध केला नाही. मात्र जेव्हा राजसत्तेला लक्षात आलं की ही प्रश्न विचारणारी लोक माझ्या ऑथॉरिटीला, माझ्या सत्तेला, माझ्या राजालाच प्रश्न विचारू शकतात, तेव्हा मात्र राजसत्ता हादरली. राजसत्तेने सॉक्रेटिसवरती खटला चालवला. राजसत्ता सॉक्रेटिसला म्हणते की तुम्ही तरुणांची मनं कलुषित करत आहात. यू आर करप्टिंग द माइंड्स ऑफ द यूथ. ज्युरीसमोर आणण्यात आलं. ज्युरीसमोर आणण्यात आल्यानंतर सगळ्या लोकांना माहीत होतं की हा तत्ववेत्ता आहे, हुशार आहे, एवढा हुशार आहे की हा व्यक्ती आपल्याला हवा आहे, आपली प्रगती होऊ शकते. पण याच्या विचारांनी लोकांनी प्रश्न नको विचारायला, असं नको व्हायला की कुठेतरी राजसत्तेलाच कोणतरी आव्हान देते. मग ज्युरीने म्हणलं की तू माफी माग, आम्ही तुला सोडू. पण सॉक्रेटिस म्हणतो की माझा विश्वास कायद्यावरती आहे. लॉ इज सुप्रीम, कायदा सुप्रीम आहे, स्टेट सुप्रीम आहे. आणि मी जे करतोय हे मी प्रश्न विचारतोय. मला कोणत्याही पद्धतीने वाटत नाही की मी तरुणांची माथी भडकवत आहे, तरुणांची माथी प्रदूषित करत आहे किंवा कलुषित करत आहे. सो मी माफी मागणार नाही, भले मला मृत्यूदंड दिला तरी सुद्धा चालेल. सॉक्रेटिसला ज्या ठिकाणी जीवनदान मिळालं असतं त्या ठिकाणी आपल्या विचारांसोबतची एकनिष्ठता दाखविण्यासाठी सॉक्रेटिसने माफी मागितली नाही आणि सॉक्रेटिसला हेमलोक नावाचं विष देऊन मृत्यूदंड देण्यात आला. अशी खूप मोजकी लोक असतात.